हा ना मुरब्बा आहे ना चुंदा आहे ना, आपण लोणचं याला म्हणू शकतो ना मुरब्बा म्हणू शकतो, तर हा चक्क हलवा केलेला आहे. आणि तोही इम्युनिटी बूस्टर, तुमची प्रतिकारशक्ती 100% वाढवणार आयुर्वेदिक तत्वांनी परिपूर्ण असा हा हलवा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सर्दी खोकला केसांवर उपयोगी, स्किन ग्लो करणार, तुमच्या चेहऱ्यावर येणारे पिंपल्स जाणार असा हा. कारण की आधी महिनाभर मी खाल्ला आणि नंतर तुमच्यासमोर आणला. अगदी आयुर्वेदिक तत्वांनी भरलेला हा हलवा आहे. कितीही व्हायरस येऊ द्या, वातावरणात कितीही खराबी होऊ द्या, दररोज उपवाशी पोटी 1 चमचा खा आणि वरून गरम पाणी प्या. अगदी उपयोगी आहे म्हणजे आहे. तर हा आहे आवळा, ओली हळद आणि अद्रक याचा बनवलेला हलवा. तर कसा बनवला आहे, शुगर वापरलेली नाही ना गूळ वापरलेला. तर अगदी कमीत कमी वस्तूंमध्ये आपण हा हलवा बनवतोय. तर चला याच्यासाठी आपण काय काय किती किती वस्तू घेतलेल्या आहेत, प्रमाण काय आहे, हे सगळं आपण बघणार आहोत. असं रसरशीत आपण आज आवळा, हळद आणि अद्रक याचा हलवा बघतोय. आणि तोही वर्षभर स्टोअर करू शकतो. तुम्ही 5 किलो बनवा, 10 किलो बनवा, कितीही बनवा. तर ह्या ठिकाणी असे छान आवळे घेतलेले आहेत. 1 पाव मी ओली हळद घेतली आहे. 100 ग्रॅम अद्रक घेतलेला आहे, तुम्ही वाढवून पण शकतात. हे सगळ्या जिन्नस किसून घेतले आहेत. आणि दगडी खडी साखर जी मिश्री असते धाग्याची, ती 1 किलो घेतलेली आहे. तर आधी आपण आवळ्याचा किस, पुन्हा हळदीचा किस आणि अद्रकचा किस आपण थोडा त्याला वाफवून घेणार आहोत, त्याला थोडा परतवून घेणार आहोत. याच्यात तेला तुपाचा आपल्याला काहीही वापर करायचा नाही आहे. तर कशाचाही वापर न करता अगदी इम्युनिटी बूस्टर असा आपण हलवा बघतोय. तर आता हे आपले सगळ्या जिन्नस त्याच्यामध्ये टाकून झाले आहेत आणि त्या आपण परतवून घेतोय. व्यवस्थित परतवायच्या, खाली चिपकू द्यायचं नाही आहे. याच्यासाठी पितळी किंवा मग ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. निर्लेप किंवा स्टीलच्या भांड्याचा वापर करा. तर ह्या ठिकाणी असा परतून झाला आहे. आणि ही दगडी खडी साखर जी आपण घेतली होती ती मिक्सरला मी दरदरी वाटून घेतली आहे आणि ती पूर्ण आपण टाकून घेणार आहोत. याच्यात पाण्याचा मात्र अजिबात वापर करायचा नाही आहे. पाण्याचा अंशसुद्धा आपल्याला लागू द्यायचा नाही आहे. जीही भांडी आपण वापरणार आहोत, जे साहित्य आपण वापरणार आहोत ते परिपूर्ण कोरडं असलं पाहिजे. तर हा हलवा आपला वर्षभर टिकू शकतो. हा चुंदा नाही आहे, चुंदा फक्त आवळ्याचाच केला जातो. आवळ्यात त्याच्यामध्ये हळद किंवा अद्रक घातलं जात नाही. तर याच्यामध्ये आपण हळद आणि अद्रक ह्या दोन्ही जिन्नस घातलेले आहेत. बघा किती सुंदर रंग आलेला आहे. कुठल्याही कलर वापरण्याची आवश्यकता नाही आहे किंवा आपल्याला छान दिसावं म्हणून रंग वापरण्याची गरज नाही आहे. साखर पूर्णतः मेल्ट झालेली आहे, साखरेचं पूर्ण पाणी झालेलं आहे. आणि असं हे रसरशीत असं पाणी आणि काचेसारखा असा पारदर्शी दिसणारा आपला हलवा. आता हे पाणी पूर्णतः आपल्याला जिरू द्यायचं आहे. हे सगळं पाणी जिरेपर्यंत मात्र आपल्याला सारखं उलथण्याने उलटपालट करायची आहे. खाली चिपकू द्यायचं नाही आहे अजिबात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा आयुर्वेदिक इम्युनिटी बूस्टर असा आपण हलवा बघतोय. तर आता पाक आपला तयार आहे, हलवा रेडी झाला आहे. त्याच्यातला जो साखरेचा पाणी झालेला होता तो पाणी पूर्णतः पाकात रूपांतर झालं आहे. आपण चेक करून घेतो आहे पाण्यामध्ये. आधी त्याला पाण्यात आपण त्या साखरेच्या पाकाचा 1 थेंब टाकला तर गोळा तयार होतो आहे. म्हणजेच आपला जो पाक आहे हलव्यामधला तो परिपूर्ण झालेला आहे. आणि आता याला आपण गॅस बंद करणार आहोत. ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे. मात्र आपल्याला उलथणं फिरवणं बंद करायचं नाही आहे, कारण याच्यामध्ये बबल्स अजून येत आहेत, उकळी आहे अजून. ही उकळी पूर्णतः शांत झाल्याशिवाय आपल्याला उलथणीचा वापर कमी करायचा नाही आहे, सारखं हलवत राहायचं आहे. आता इथे मी सुंठ, वेलची, जायफळ याची पूड तयार करून घेतलेली आहे आणि ती पूड मी टाकून घेतली आहे. आणि चिमूटभर आपण खाण्याचं जे साधं मीठ असतं आपलं ते मीठ टाकलेलं आहे, कारण मिठामुळे पदार्थाला रुचकरपणा येतो आणि छान चवही होते. तर अशा पद्धतीने आपला हलवा रेडी आहे. आता याला पूर्ण गार झाल्यानंतर आपण याच्यामध्ये निंबू पिळून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी कालांतराने पुन्हा पाकाचं रूपांतर साखरेत व्हायला नको म्हणून आपण निंबू पिळून घेतो आहे. असा हा इम्युनिटी बूस्टर हलवा तुम्हाला कसा वाटला नक्की करून बघा. आवळ्याचा सीझन चालू आहे तोवर हलवा करून ठेवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.